विकासाचा ध्यास आणि जनसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ। एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय। पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणी पातळी प्रचंड वाढली असून उजनी आणि वीर धरणातून भीमा आणि नीरा नदी पात्रात मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। आज सायंकाळपासून उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीत 80,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय, तर दुसरीकडे पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून नीरा नदी पात्रात 54,947 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विशेष काळजीची बाब म्हणजे नीरा आणि भीमा या दोन्ही नद्यांचा मीरा नरसिंगपूर इथं संगम होतो। या दोन्ही धरणांमधून सोडण्यात आलेले 1,35,000 क्युसेक पेक्षा जास्त पाणी आता एकत्रितपणे भीमा नदीतून पुढे वाहते, ज्यामुळे भीमा नदीकाठच्या सखल भागात पुराचा मोठा धोका निर्माण झालाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट देण्यात आलाय। नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच शेतीचं साहित्य आणि जनावरे तातडीनं सुरक्षित स्थळी हलवावीत असे आवाहन उजनी आणि नीरा उजवा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे। पावसाचा जोर पाहता विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे। सर्व ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा शिवशाही न्यूज। परखड सत्य आणि संतुलित बातम्यांच्या बळावर महाराष्ट्रात प्रसिद्धीचं शिखर काबीज करणाऱ्या आणि जनसामान्यांचा आवाज बनलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्क वर्धापन दिनानिमित्त लाख शुभेच्छा। शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्य आणि प्रभागाच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या नगरसेविका सौभाग्यवती पूजाताई पुष्कराज पोटावळे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।